आणि काय बोलतात रेड घेऊन पिंक होतो आणि ब्लू आणि येलो घेऊन काय बोलतात पर्पल होतो. हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात? तर बघा आज आहे शनिवार, मुन्नूला आहे सुट्टी. तर बघा सकाळपासून टीव्ही लावून बसले. मुन्नू आई, मुन्नू काय करतेय? काय बघते टीव्हीला? पेपा पीग. तुझं फेवरेट आहे? हा, मग आज सुट्टी आहे का? आज सॅटरडे ना. सुट्टी आहे. अंघोळ झाली? नाही झाली. मुन्नूची अंघोळ झालेली नाहीये कारण मुन्नू उशिरा उठली आहे. साठी बनवायचे भरलेलं वांग. मुन्नूला आवडतं ना? मुन्नू चपाती बरोबर खाशील का भाकरी बरोबर? चपाती बरोबर. बरं ठीक आहे, चालेल. चला मग आता मी भरलेलं वांग बनवणार आहे. तुमच्याशी पण रेसिपी शेअर करते. तर बघा इथे मी वांगी धुवून घेतलेत आणि अशी मध्ये 4 भाग करून अशी कापून घेतली आणि पाण्यामध्ये ठेवले म्हणजे ती काळी पडू नयेत म्हणून. तर मग आता वांगी बाजूला ठेवते. आता वाटण्यासाठी बघा एक खोबरं मी जाळून घेतलं असं गॅसवर. थोडीशी हळद, कांदा लसूण मसाला, थोडासा संडे मसाला, थोडासा लाल मिरची मसाला, थोडंसं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर, थोडीशी शेंगदाणे हे वाटून घ्यायचे. आणि एक कांदा आणि थोडीशी कोथिंबीर मी कापून घेतली. तर मग आता ते वाटण आपल्याला पाणी घालून नाही वाटायचं, सुक्कच वाटायचं. आणि मग ह्या वांग्यामध्ये मीठ भरून घ्यायचे आधी, म्हणजे ते वांगी आळणी लागत नाहीत. तर मग आता मीठ मी भरून घेते हळूहळू, असं भरून घ्यायचं. आणि मग नंतर जो मसाला वाटलेला आहे त्याच्यात थोडंसं कांदा घ्यायचा, थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि जसं ते जेवढा पाहिजे मसाला, म्हणजे जो सुका मसाला वाटलेला आहे तो जेवढा पाहिजे तेवढा घ्यायचा वांग्यामध्ये भरायचा. आणि मग घट्ट मसाला दाबून घ्यायचा. अशा प्रकारे मी सगळा मसाला भरून घेते वांग्यांमध्ये. तर बघा आता गॅसवर ठेवला आहे कुकर. आता कुकरमध्येच करायचं वांगं. थोडंसं तेल टाकायचं, खूप जास्त तेल नाही टाकायचं, नाही तर मग कुकरमध्ये ना खूप तरी आल्यासारखं होतं. मग थोडंसं मी जिरी मोहरी टाकून कांदा घेतला, थोडासा परतवून घेतला. खूप जास्त काळा नाही करायचा आणि लालसर होऊसपर्यंत थोडासा परतून घ्यायचा. राहिलेला जो मसाला आहे तो त्याच्यामध्ये टाकायचा, थोडंसं परतून घ्यायचा आणि भरलेली वांगी त्याच्यामध्ये टाकून द्यायची कुकरमध्ये. थोडासा गॅस बारीक करायचा कारण मग ते जळू पण शकतो मसाला म्हणून. आणि मग सगळी वांगी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि मग थोडंसं त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं वरतून. हे बघा असं. तर बघा आता मी थोडीशी कोथिंबीर टाकते. कोथिंबीर टाकल्यानंतर मग थोडंसं पाणी आपल्याला टाकायचं, म्हणजे एकच शिट्टी घ्यायची आपल्याला कुकरला. थोडंसं पाणी टाकून थोडंसं मिक्स करून घेतलं आणि मग कुकरचं झाकण लावून आपल्याला, हे बघा किती छान दिसत वांगी. आणि कुकरचं झाकण लावून एक शिट्टी घ्यायची बारीक गॅसवर एकदम. तर बघा आता इथं माझं भरलेलं वांग तयार आहे. खूप जास्त पातळ पण नाही आहे, लपथपीत आहे. मुन्नूला असं खूप आवडतं. चला देते तिला खायला. धर ग मुन्नू, धर. हे घे. ब्रश केलाय ना? घ्या मग, घ्या खाऊन. चला फिनिश करा. हे अजून चालूच आहे का? पेपा घ्या खाऊन. चला. काय खाते तू? गाजर घेतलं. धुवून घेतलं होतंस का? ठीक आहे, घे खाऊन. पटकन खाऊन घे आणि संपून टाका. तर बघा आता आम्ही जाऊन आलो बाहेर म्हणून मी. ओके ना बाळा? तर मग बाहेर थोडीशी खरेदी करायची होती म्हणून गेलो होतो. बापरे किती ऊन आहे बाहेर. हो ना, खूप ऊन आहे ना बाहेर. बरं चला मग काय काय आणलंय ते दाखवते तुम्हाला. तर बघा आता मुन्नूने काय काय खरेदी केली आहे. काय काय घेतलंय सांग आता जरा. हे माझ्यासाठी कलर. हा, कलर्स घेतले 6. आणि माझ्यासाठी काय बोलतात, कलरिंग करायला ब्रश. मुन्नूला आवडतं ना कलरिंग करायला म्हणून. अथर्वसाठी हे चेस बोर्ड घेतलाय. हो ना? बोर्ड. हा, आणि ह्याच्यावर खेळू पण शकतो है ना, चेस बोर्ड. आणि अजून काय घेतलंय? बॉटल माझ्यासाठी. तुझ्यासाठी बॉटल पिंक कलरची का? ओके. पॅकिंग करायला कवर आणलाय, कागद म्हणजे गिफ्ट पॅक करायला लागेल. त्यांना म्हटलं करून द्या तर त्यांनी नाही करून दिला. मुन्नूला बॉटल पाहिजे होती. तर ते बॉटलचं तोंड मोठे बाळा, पाणी प्यायला मग तुला त्रास होणार त्याने. नाही होणार, बघायचं कसं
असं समज याच्यामध्ये पाणी झालं. येईल पिता आणि सांडणार नाही ना नक्की अंगावर? नाही नक्की. ना. आणि बुक्स मध्ये पण नाही सांडवायचंय मग? नाही बॉटल सांडवणार नाही ना? नाही. बरं ठीक आहे. आता मी कलर सुरू करते. कलरिंग करणार आहे का? आता हे 6 कलर आहे, तुला कलर ब्लेंड करून मग करावं मला लागेल. कलर येतात का? हे बघ, हे नाही व्हाईट आणि काय बोलतात रेड घेऊन पिंक होतो आणि ब्लू आणि येलो घेऊन काय बोलतात पर्पल होतो. रेड घेऊन येलो करून ऑरेंज होतो. अरे वा, मला नव्हतं माहितीये. तुला माहित होतं का? हा, कारण की आमच्याच टीचरांनी आर्ट अँड क्राफ्टच्या शिकवलंय. हे 3 कलर प्रायमरी कलर असतात. ओके, त्याच्यामध्ये जर कोणताही कलर मिक्स केला की न्यू कलर तयार होतो. अच्छा, हे प्रायमरी कलर. ओके, चला म्हणजे मग तुझं आता कलरिंग करणार आहेस ना? ठीक आहे, आता मुन्नू करते कलरिंग. आता हे मी गिफ्ट पॅक करून घेते, अथर्वला द्यायचंय. आणि चला मग, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, धन्यवाद.